सलग 3 दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईबाहेर पडले आहेत. यामुळे पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्यावर शेकडो गाड्या एकाच वेळेस दिसून येत आहेत. शनिवार, रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने या सलग 3 सुट्ट्या शहराबाहेर निवांत घालवण्यासाठी वा गावाकडे राहण्यास मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत. यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाशी आणि खारघर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी सदृश्य स्थिती झाली आहे. त्या मानाने हलक्या वाहनांना पथकर नसल्याने खारघर पथकर नाक्यावर कमी गर्दी दिसून येत आहे. सर्वाधिक वाहनांच्या रांगा खालापूर पथनाक्यावर दिसून येत असून सुमारे 1 किलोमीटरपर्यंत या रांगा आहेत. विशेष म्हणजे सध्या फार क्वचित व्यक्ती वापर करून पथकर वसुली होते. अन्यथा वाहन हलके असो वा जड किंवा अवजड, बहुतांश वाहनांना फास्टॅग सुविधा असते. तरीही एवढी गर्दी होत असल्याने वाहन चालकात आश्चर्य व्यक्त होत आहे. असे असले तरी द्रुतगती मार्गावर लोणावळा व्यतिरिक्त फारशी कुठेही वाहतूक कोंडी दुपारपर्यंत नव्हती. वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने संध्याकाळनंतर वाहतूक कोंडी होऊ शकते, अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली. तेव्हा जर या सुट्टीच्या दिवसांमध्ये मुंबई बाहेर जायचं असेल तर पथकर नाक्यावर लागणारा वेळ लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.